नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत ॲडिशन विदाउट कॅरिंग ओव्हर. यालाच मराठीमध्ये म्हणतात तीन हाच्याची बेरीज. तीन हाच्याची बेरीज आज आपल्याला करायची आहे आणि त्यासाठीच हा व्हिडिओ घेऊन आलो आहोत. सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचं माझी शाळा माझा अभ्यास या YouTube चॅनलमध्ये स्वागत करतो आणि वेळ न घालवता आपण लगेच सुरू करूया ॲडिशन विदाउट कॅरिंग ओव्हर. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला समोर दिसत असेल तीन हातच्याची बेरीज. म्हणजे आपल्याला इथं हातचा घ्यायचा नाही, युनिट मध्ये ऍड करायचा, टेन्स मध्ये ऍड करायचा आणि 100 मध्ये ऍड करायचा. इथं तुम्हाला काही पिक्चर्स येतील, काही सिम्बॉल्स येतील. ऑब्झर्व द एक्झाम्पल बेस्ड ऑन द पिक्चर्स, कंप्लीट देम बाय ऍडिंग युनिट टू युनिट, टेन्स टू टेन्स अँड 100 टू 100. आपल्या समोर 100चे काही सिम्बॉल्स येतील, टेन्सचे काही सिम्बॉल्स येतील आणि युनिट्सचे काही सिम्बॉल्स येतील. त्यानंतर त्या सिम्बॉल्सच्या आधारे आपल्याला नंबर्सची मांडणी करायची आहे. अँड आफ्टर दॅट 100 टेन्स आणि युनिट्सचं ऍडिशन करायचं आहे. तर चला आपण पुढे जाऊया. बघा, आपल्या समोर काही 100चे सिम्बॉल येत आहे. तुम्ही काउंट करा. काउंट केल्यानंतर तुमच्या समोर ते किती आहे ते आता आपल्याला काउंट करायचं आहे. इथं 3 100चे सिम्बॉल्स आलेले आहेत आणि 300 म्हणून इथं आपल्याला त्यासाठी आपण 3H अशा पद्धतीची इथं मांडणी केलेली आहे. 300 म्हणून 3H, H म्हणजेच 100. पुढे आता काय होईल, हा टेन्सचं स्ट्रिंग आहे. 10 दशकाची माळ. दशकाची माळ आपण ज्याला म्हणतो, ही दशकाची माळ आहे. ही एक दशकाची माळ आली आणि एकच दशकाची माळ म्हणून इथं 110. इथं बघा, एक दशक आहे, एका दशकाच्या माळेचा 110 इथं आलेला आहे. आता काही युनिट्स आपण घेऊया. 1 युनिट, 2 अँड 2 युनिट. इथं 2च युनिट आहेत. 2 युनिट म्हणून आपण याला युनिट मध्ये मांडणी करून घेतली. 2 युनिट म्हणजे आपण काय केलं, जेवढे सिम्बॉल्स आहेत त्या सिम्बॉल्सची त्याला नंबर मध्ये मांडणी करून घेतली. आता 300, 110 अँड 2 युनिट आपल्याकडे आहेत. 300, 110 आणि 2 युनिट. आता आणखी काही सिम्बॉल्स आपण घेऊ. याची आपल्याला आता ऍडिशन करायची. आणखी 100, 200 आणखी आपण घेतले. आणखी काही दशक आपण घेऊ, टेन्स घेऊ. 110, 210 अँड 310. 3 10 घेतले. 200चे 2H आपण लिहिलं. 310चे 3 माळे आपल्याकडे आहेत म्हणून आपल्याला 3 टेन्स लिहावं लागेल. 3T आपण लिहिलं. आता काही युनिट आपण घेऊ. 1 युनिट, 2 युनिट अँड 3 युनिट. आपल्याकडे 3 युनिट आपण घेतले म्हणून त्याला आपल्याला 3U म्हणजे 3 युनिट असं मांडावं लागेल. ते सुद्धा आपण इथं मांडून घेतलं. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या इथं लक्षात आलं असेल की आपण काही चित्र आणि त्या चित्रावरून संख्येची मांडणी आपण इथं करून घेतलेली आहे. आता आपण थोडंसं पुढे जाऊया.
इथं आपण आपल्याला याची काय करायचं आहे, ऍडिशन करायचं आहे, म्हणून हे ऍडिशनचं सिम्बॉल आपल्याकडे आलेलं आहे. आता पुढं आपण या 10 युनिट आणि 110 आणि युनिट याचे जे प्लेस आहे ते प्लेस सुद्धा आता आपल्याकडे आलेले आहेत. आणि जसं आता आपण या 110 आणि युनिटच्या सिम्बॉल मध्ये या संख्या मांडलेल्या आहेत, या संख्या आपण आता डायरेक्ट इथे मांडून घेऊया. संख्या गणितामध्ये मांडत असताना एक आपण लक्षात ठेवायचं आहे की युनिट अगोदर मांडायचा, त्याच्यानंतर टेन्स मांडून घ्यायचे आणि त्याच्यानंतर 100 मांडायचे. 100 कडून मांडणी करणं ही चुकीचं आहे. तर बघा 2 युनिट आहे म्हणून आपण युनिटच्या रकान्यामध्ये 2 मांडून घेतले. जी युनिट आहे म्हणून आपण युनिटच्या रकान्यात 3 मांडून घेतले. विद्यार्थी मित्रांनो, युनिटचा रकाना आता कंप्लीट झालाय. आफ्टर दॅट 1T आहे म्हणून 110, 3T आहे म्हणून 310. 10चा रकान्या सुद्धा आपण मांडून घेतलं. बघा 10च्या रकान्यात 1 and 3. आता 100चा रकाना आपल्याकडे रिकामा आहे. इथं आहेत आपल्याकडे 100 मध्ये 3H and 2H. त्याचीही मांडणी आपण करून घेऊ. आणि आता आपल्या सिम्बॉल्स त्याची मांडणी आणि डायरेक्ट गणिताची ऍडिशनची मांडणी, इथे ऍडिशनचं सिम्बॉल राहिलं, हे आपण आता करून घेतलेलं आहे. आता आपण प्रत्यक्षात ऍडिशन करू आणि प्रत्यक्षात ऍडिशन कशी होते ते आपण बघू. तर आपण सिम्बॉल्स अगोदर एकत्र करून घेऊ, सिम्बॉल्स आपण ऍड करून घेऊ आणि हे सगळे 100चे सिम्बॉल्स खाली आपण एकत्र करू आणि त्याला काउंट करू किती होतात ते. 100 करून आपल्याला ऍडिशन नाही करायचं, आपल्याला युनिट करून ऍडिशन करायचं. लक्षात ठेवा, मांडणी आपण युनिट करून केली म्हणून ऍडिशन सुद्धा युनिट करूनच करायचं. बघा वरचे 2 युनिट्स आणि 3 युनिट्स इथे एकत्र झालेले आहेत आणि खाली टोटल युनिट ते आलेले आहेत. आता आपण ते टोटल युनिट काउंट करू किती होतात ते. 1 2 3 4 and 5 युनिट आपले झालेले आहेत. आणि बघा इथं या युनिटच्या सेक्शन मध्ये आन्सर सुद्धा आलेला आहे 5 युनिट. परंतु आपल्याला आता इकडं त्याला सेक्शन मध्ये त्याच्या नंबर मध्ये मांडून इकडं आन्सर आला आपलं ओनली 5. आन्सर मांडताना आपल्याला त्याला 5U असं मांडता येणार नाही. आता आपण युनिटचे ऍडिशन केलं. आता आपण टेन्स आपले टोटल किती होतात आपण बघू. आपले टेन्स बघा, टेन्स आहेत 1 2 1 2 3 4 टेन्स. युनिटच्या नंतर 4 टेन्स म्हणजे 4T. इथं 4T सुद्धा आलेला आहे. आणि डायरेक्ट आता यावरून आपल्याला इथं नंबर सुद्धा मांडावा लागेल म्हणजेच 4. 5 युनिट 4 10. आता 100 आपण एकत्र करू. 100 आपले टोटल 100 बघा किती झालेले आहेत. हे आहेत 100 1 2 3 4 and 5. 500 म्हणजे आपल्या इथं 5H सुद्धा आलेला आहे आणि 5H म्हणजेच 5. विद्यार्थी मित्रांनो, आपलं टोटल आन्सर आलेलं आहे 545. 545 हे आपलं आन्सर आलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, इथं आपण कुठंही आपल्या आन्सर मध्ये 10च्या पुढं आपण गेलेलो नाही. आपला आन्सर 10च्या पुढं आलेलं नाही, आतच आहे. म्हणजे कुठंही आपल्याला ऍडिशन मध्ये हातचा देण्याची गरज पडली नाही. एकच आन्सर आलं आणि ती त्या रकान्यामध्ये आपलं फिट बसलेलं. ही आहे बिनहातची बेरीज. तुमच्या नक्कीच लक्षात आलं असेल. सिम्बॉल्स वरून युनिट एकत्र करायचे, टेन्स एकत्र करायचे आणि 100 एकत्र करायचे. विद्यार्थी मित्रांनो, हे सगळं करत असताना ते नंबर त्या बॉक्समध्येच त्या रकान्यामध्येच बसवणं गरजेचं आहे. आणि ऍडिशनची सुरुवात करताना युनिटची ऍडिशन, टेन्सची ऍडिशन आणि 100ची ऍडिशनच आपण केली पाहिजे. ऍडिशनची सुरुवातच आपण
युनिट कडून केली पाहिजे, मांडणी युनिट कडून केली पाहिजे. आता आपण थोडं पुढे जाऊया की जर संख्येची अदलाबदल जर आपण केली तर उत्तरामध्ये काही बदल होतो का, ते आता आपल्याला पाहायचं आहे. आपण आता थोडस पुढे आलेलो आहोत की जर संख्येची अदलाबदल जर आपण केली तर उत्तरामध्ये काही फरक पडतो का, तर तेच आता आपण इथं तुम्हाला मी दाखवणार आहे. संख्येची अदलाबदल केली असता उत्तरात बदल होत नाही, बिलकुल बदल होत नाही. संख्येची तुम्ही अदलाबदल केली ते तर उत्तर चेंज होणार नाही. तेच आता आपण इथं बघूया. तुमच्या समोर 100, टेन्स आणि युनिट इथं दोन बाजू केलेले आहेत. ही वरची बाजू आणि ही एक आहे खालची बाजू. तर ही वरची बाजू, ही आहे खालची बाजू. तर चला आपण थोडं पुढे जाऊ. मी इथं काही सिम्बॉल्स घेतो. बघा इथं 100 चे काही सिम्बॉल्स आपल्या समोर येत आहेत. 500 तुमच्या समोर आलेले आहेत. आणि आता इथे काही टेन्सचे सुद्धा स्ट्रिंग येतील, टेन्सच्या माळा तुमच्या समोर येतील. 3 टेन्सच्या माळा आलेल्या आहेत. आता 100, टेन्स आणि युनिट, काही युनिट सुद्धा आपल्या समोर येतील. 1 2 3 4 500, 3 टेन्स अँड 4 युनिट. आता आपण याची मांडणी करून घेऊ. बघा 4 युनिट आहेत, 3 टेन्स आहेत, म्हणजे 10च्या रकान्याखाली 3 आलेले आहेत. नंतर 105 आहेत म्हणून 5 त्याच्या रकान्याखाली आलेले आहेत. आता आपण आणखी काही सिम्बॉल्स घेऊया. ही झाली आपली पहिली संख्या. या सिम्बॉल वरून आपण संख्या तयार केली. आता दुसरी सिम्बॉल्स किती आहेत ते आपण बघू. 100, 2, 3, 300, काही टेन्स येत आहेत. किती टेन्स येत आहेत आपण बघू. 4 टेन्स आलेले आहेत आणि काही युनिट सुद्धा येत आहेत. 3, 4 and 5. तुमच्या समोर संख्येचा जो दुसरा भाग आहे 300, 4 टेन्स आणि 3 युनिट. म्हणजे इथं तुमच्या समोर हे सिम्बॉल्स इथं प्रकट झालेले आहेत आणि या सिम्बॉल्स वरून आता आपण संख्या मांडून घेऊ. बघा हे 5 युनिट आहेत म्हणून इथं मांडला गेलेला आहे 5. 4 टेन्स आहेत म्हणून इथं 4 टेन्सच्या कॉलम मध्ये 4 आले आणि 3 युनिट आहेत म्हणून युनिटच्या कॉलम मध्ये 3 आलेले आहेत. म्हणजेच 345 दुसरी संख्या, पहिली संख्या 534. आता या दोघांचं ऍडिशन आपल्याला करायचं आहे. आपण दोघांचं ऍडिशन करू. ऍडिशनची सुरुवात आपल्याला युनिट कडून करावी लागेल. आफ्टर दॅट 10 अँड आफ्टर दॅट. त्यात मित्रांनो आपण मागच्या उदाहरणामध्ये पाहिलं की युनिट आपल्याला एकत्र करायचे आहेत. युनिट आपण टोटल काउंट करून घेऊया किती होतात ते. बघा उत्तर आलं 9. आपण काउंट करू. 1 2 3 4 5 6 7 8 9 युनिट आलेले आहेत. आता आपण 10 कडे जाऊया. 10च्या ज्या माळा किती आहेत त्या आपण काउंट करू वरच्या बाजूने. 1 2 3 4 5 6 7 टेन्स आहेत म्हणून टेन्सच्या रकान्यात आपल्याला 7 लिहावं लागतील. आपण 7 लिहिले. आता आपण 100 कडे जाऊया. 100 मध्ये किती आहेत टोटल 100 आपल्याला काउंट करायचे आहेत म्हणून आपण 100 करू. 1 2 3 4 5 6 7 8 आलेले आहेत. आणि आता आपण 800 आपल्याला उत्तरामध्ये लिहावं लागेल. 800 सुद्धा आलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो आपलं आन्सर आलं 879. हे आन्सर आपल्याला इथं प्राप्त झालेलं आहे. आता आपण काय करू, थोडं पुढे जाताना वरची संख्या होती आपली 534. 534 ही अगोदर होती. त्यानंतर 345. ह्या दोन संख्याचे जर आपण आदला बदल जर केली, खालची संख्या वर मांडली वरची संख्या खाली मांडली तर उत्तरामध्ये काही चेंज होईल का, हेच आपण बघू. खालच्या बाजूला येऊ की उत्तरामध्ये काही बदल होत नाही. आपण वर सांगितलं की संख्येची आदला बदल जर केली तर उत्तरात काही बदल होत नाही. खरोखर बदल होतोय का,
का नाही होत? तर चला आपण चेक करू. वरच्या सारखंच खाली 100, टेन्स आणि युनिट इथं याची मांडून घेतलेलं आहे. खाली बघूया की खालची संख्या वर मांडू, वरची संख्या खाली मांडू. खालच्या संख्येमध्ये 300 होते, आपण ते अगोदरच मांडून घेऊ. बघा 300 आलेले आहेत आणि 300च्या नंतर टेन्सचे काही वर 410 होते म्हणून खाली 410 आले. युनिट वर खाली 5 युनिट होते, इथं आपण 5 युनिट वर घेऊ. बघा वर जी खाली वरच्या गणितामध्ये जी खालच्या बाजूला संख्या होती ती अगोदर आपण घेतली. या संख्येची मांडणी सुद्धा आपण करून घेऊ. 5 युनिट 410 and 300. आणि बघा इथे ही संख्या आपण अगोदर घेतली. वरच्या उदाहरणामध्ये ही संख्या खाली होती. आता दुसरे सिम्बॉल आपण घेऊ. वरच्या उदाहरणामध्ये जे अगोदर होते ते आता आपण इथं नंतर घेऊ. 100, 2, 3, 4, 5. 500 हे 500 अगोदर वरच्या बाजूला होते ते आता आपण खाली घेतले. नंतर टेन्स वर 3 होते ते आपण खालच्या बाजूला घेऊ. युनिट वर 4 होते ते आपण खालच्या बाजूला घेऊ. आणि विद्यार्थी मित्रांनो, आता ही संख्या आपल्याला आता मांडून घ्यायची आहे. ही संख्याची मांडणी आता आपण करून घेऊ. बघा संख्येची मांडणी करताना काय होतं ते 4 युनिट, 3 टेन्स and 5 युनिट. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला दिसत असेल खालच्या बाजूला आणि वरच्या बाजूला हे जे गणित आपण मांडलंय याच्यामध्ये काय फरक आहे? फरक असा आहे की वरच्या बाजूला जी संख्या होती अगोदर ती संख्या इथं खाली नंतर आलेली आहे. बघा आणि वर खाली जी संख्या होती ती संख्या इथं अगोदर घेतलेली आहे. म्हणजे आपण संख्या बदलली. खालची संख्या वर घेतली, वरची संख्या खाली घेतली. आणि आता आपण डायरेक्ट या सिम्बॉल वरूनच ऍडिशन करून पाहू. ऍडिशन मध्ये काही बदल होतो का? बघा आपण सिम्बॉल्स काउंट करू. तर सिम्बॉल्स अगोदर आपण युनिट काउंट करू. बघा युनिटचे बॉल 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. आन्सर तर 9 आलं. आता आपण टेन्स काउंट करू. टेन्स 7 आलं. बघू टेन्स काउंट करून 1, 2, 3, 4, 5, 6, 7. 7 टेन्स आले. आता आपण 100 कडे जाऊया. 100 काउंट करू. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 and 8. 800. बघा 800 आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल उत्तरात काही फरक पडलाय का? बघू आपण उत्तरात काही फरक पडलाय का? वरचं उत्तर आणि खालचं उत्तर. वरचं उत्तर आहे 879. बघा हे खालचं उत्तर आहे 879. उत्तरात काहीही बदल झालेला नाही. विद्यार्थी मित्रांनो, बेरीज करत असताना संख्येची अदलाबदल जरी केली तरी उत्तरात कसलाही बदल होत नाही. हे इथं तुमच्या लक्षात आलं असेल. कोणतीही बेरीज असू द्या, ऍडिशन असू द्या, तुम्ही संख्येची अदलाबदल करा. खालची संख्या वर मांडली काय आणि वरची युनिट खाली मांडला काय, खालचा युनिट वर मांडला काय, ऍडिशन मध्ये कसलाही बदल होत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण ह्या 2-3 गोष्टी पाहिल्या. Even when the order of the numbers changed, they add up to the same number. We change the order of number, there will be no change in the answer. The answer बिलकुल बदलत नाही. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2 गोष्टी शिकलो.
बिन हातच्याची बेरीज, ऍडिशन विदाऊट कॅरी ओव्हर. मागच्या भागामध्ये आपण पाहिलं की बेरीज करताना आपल्याला कुठेही हातचा द्यावा लागला नाही. युनिटची ऍडिशन करायचं, 10 टेन्सचं ऍडिशन करायचं, 100चं ऍडिशन करायचं. दुसऱ्या भागामध्ये आपण शिकलो की संख्येची अदलाबदल केली असता आन्सर मध्ये कसलाही चेंज होत नाही, उत्तरात कसलाही बदल होत नाही. तर नक्कीच तुम्हाला या 2 गोष्टी समजल्या असतील. तर भेटू आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हाला जर हा भाग आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. सबस्क्राईब तर तुम्ही नक्कीच केलं असेल. ज्यांनी सबस्क्राईब केलं असेल त्यांनी पुन्हा सबस्क्राईब करण्याची गरज नाही. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पाहत राहा माझी शाळा माझा अभ्यास. आपण उद्या सकाळी ठीक 8 वाजता. तोपर्यंत आपली काळजी घ्या, मस्त राहा. शाळा लवकरच सुरू होणार आहे. तर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.